अहो तुम्ही आधी पाणी प्या आणि शांतपणे मला काय झालं ते सांगा. अहो काय सांगू तुम्हाला हो, तो दाढीवाला आहे ना विचित्राचा, अहो तो त्या विचित्राला घटस्फोट देतोय हो. काय? अहो या कानाने ऐकलंय मी, त्याच्या तोंडून आलेत हे शब्द. घटस्फोट देतोय हो तो. बाबाजी असं कसं झालं? अरे बापरे, अहो पण डायरेक्ट घटस्फोट? होय हो, मी घरी गेलो होतो त्याच्या. काय? अहो म्हटलं 4 चांगले शब्द सांगावेत, विनंती करावी, बाबा तुझ्या बायकोला घेऊन घरी जा, चुकलं माकलं विसर, काय असेल ते मिटवून टाक बाबा. अहो मग? मलाही सांगायला लाज वाटते हो. त्याला मी म्हणजे आपलाही किस्सा सांगितला हो, तुम्ही कशा सोडून गेलात मला, आणि त्यानंतर माझी काय वाईट अवस्था झाली, मग तुम्ही परत आल्यावर मला कशी तुमची किंमत कळली हे सगळं सांगितलं हो त्याला. अहो मी वेगवेगळ्या प्रकारांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला हो, पण पठ्या काही ऐकायला तयार नाही. पीळ घट्ट आहे त्या दाढीवाल्याचा. तुम्हाला सांगतो, त्याचे ते डोळे मोठे असते, एवढे मोठे डोळे करून म्हणाला, विचित्रा ती सईवाडी सुखी आहे ना, मग राहू दे तिला, मी तिला माझ्या बंधनातून मोकळं करतो. म्हणाला मी तिला घटस्फोट देतो. काय? हो मग तुम्ही काय म्हणालात? अहो मला म्हणायचं होतं खूप काही हो. अहो त्या दाढीवाल्या ग्रहस्थानी सरळ माझ्या तोंडावर सांगितलं, तुम्ही आता निघालात तरी चालेल. असं बोलला तो? होय हो. आणि सरळ तुमच्या तोंडावर? माझ्या तोंडावर म्हणजे काय, मी समोरच होतो ना. काय माणूस आहे हा. बघा मी तुम्हाला सांगतो, माझे तिकडून निघालो थेट इथे आलो, पण रस्त्यामध्ये ना माझ्या डोक्याचा भुगा झाला होता हो. काय एक एक विचार माझ्या डोक्यात येत होते, म्हणून तुम्हाला सांगू, बाबाजींनी संकेत दिले होते हो माधवी, पण तुम्ही कोणीही ऐकले नाहीत, कोणीही लक्ष दिलं नाही हो त्या संकेतांकडे. या मेघना चित्रा 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 करत बसल्या. आता बघा काय होईल ते. त्या दाढीवाल्यांनी त्या विचित्राला डिवोर्स दिला की कायमची विचित्रा त्या देसाईवाडीची राहणार. आता सांगा. अहो आता मलाही काळजी वाटायला लागली आहे हो. मेघनाला हे सगळं ठाऊक असेल का हो? अहो त्यांना कसं माहित असेल. मी एक काम करतो माधवी, मी आता ताबडतोब मेघनांना फोन करतो आणि त्यांच्या कानावर हे सगळं घालतो. हो नाही, सांगा तिला सगळं, पण जरा सांभाळूनच. हा होय हो, सांभाळूनच करायला हवं सगळं. आता खूप काळजीपूर्वक करायला हवं. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या हो बाबाजी. हाँ बोला बाबा. जय हो. मेघना जय हो. बाबा तुमचा आवाज असा काय येतोय? तुमची तब्येत बरी आहे ना? नाही हो मेघना, मला ना फार काळजी लागली हो. का? काय झालं? कसली काळजी वाटते बाबा तुम्हाला? तुमची आणि जावे बापूंची, तुमच्या संसाराची हो. प्लीज बाबा, तुम्ही परत त्या विषयात शिरताय. अहो कारणही तसंच आहे हो मेघना, कारणही तसंच आहे. मी त्या दाढीवाल्याकडे गेलो होतो, मनोजकडे, म्हणजे त्याला 4 चांगले शब्द सांगायला, त्याला समजवायला. तर मेघना अहो त्यांनीच मला सांगितलं की तो विचित्राला घटस्फोट देतोय. हो माहिती आहे मला. काय तुम्हाला माहिती आणि तरीही तुम्ही इतक्या शांत आहात? चित्रासाठी जे काही करता येईल ते सगळं आम्ही करणार आहोत बाबा. आणि मनोज जरी असं म्हणत असला ना, तरी प्रत्यक्षात तो तसं काहीही करणार नाही, मला नक्की माहिती आहे. माणूस हट्टी आणि संतापी असला की त्याला शहाणपणाला थोडा वेळ लागतो. बाबा प्लीज तुम्ही नका काळजी करू. बाबा प्रत्येकच माणूस आपल्या आयुष्यात चुका करतो. मीही केली आहे चूक, तुम्हीही केली आहे, पण आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला सुधारण्याची संधी दिली ना बाबा, मग आपणही तशी संधी इतरांना द्यायला नको.
अहो मेघना, माझं मन तुमच्या एवढं मोठं नाही हो. माझी एक आणि एवढीच प्रांजळ इच्छा आहे आणि बाबाजींच्या चरणी प्रार्थना आहे की तुमचा आणि जावई बापूंचा संसार सुखाचा व्हावा हो. एवढंच मला वाटतं हो. पण प्लीज तुम्ही हात पडू नका. आम्ही ही गोष्ट अजून घरात सांगितली नाहीये. योग्य वेळी सांगू. कदाचित सांगण्याची वेळही नाही येणार. अहो. पण तोपर्यंत तुम्ही ही गोष्ट कोणाशी नका बोलू घरात. अहो मेघना, आणि प्लीज काळजी करू नका. मी ठेवते फोन. मेघना, खट केला. तुम्ही मला आता सांगा हो, काय होणार बाबाजी? बाबाजी तर काय होणार? या ऐकायला तयार नाहीयेत हो. बाबाजी, बाबाजी काय होणार आता हो मेघनांच्या संसाराचं? त्याच्यावर लक्ष असू द्या हो बाबाजी. चित्रा, अगं राहू दे. तू नको करू इस्त्री, मी करते. मेघना, अगं तुला मदत व्हावी म्हणूनच करते. अगं राहू दे, मी करते. आधी मला सांग, मनोजशी काही कम्युनिकेशन झालं का तुझं? तुम्ही दोघं म्हणाला होता थोडा वेळ थांब, शांत राहा, म्हणून मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मेघना, मागच्या वेळी मी घाईघाईने त्याच्याकडे परत गेले होते. ती चूक मी परत करणार नाही. आणि तुझ्या मनाचा कौल काय आहे? त्याच्याकडे परत जावं की या सर्व प्रकरणातून कायमचं सुटावं? याचं उत्तर तुला शोधावंच लागेल चित्रा. मेघना, मला कळत नाही मी इतकी कमनशिबी काय. मी जेव्हा प्रेमात पडले होते ना, तेव्हा मला वाटलं मी किती नशीबवान आहे. पण आता मला पश्चाताप होतोय. तेव्हाच मी आई अण्णांचं ऐकायला हवं होतं आणि तुमच्यासारखं अरेंज मॅरेज करायला हवं होतं. म्हणजे मलाही आदित्यसारखा नवरा मिळाला असता आणि मीही तुझ्यासारखी आनंदी झाले असते. पण माझं नशीब तुझ्या इतकं चांगलं नाहीये. नशीब म्हण किंवा आणखी काही म्हण, पण आदित्य देसाई हा माझा नवरा आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर वस्तुस्थिती आहे ना, ती नाही बदलू शकत. आणि स्वतःच्या आयुष्याशी तुलना इतरांच्या आयुष्याशी करण्यापेक्षा तू ह्याचा विचार कर ना की तुझे आणि मनोजचे संबंध कसे चांगले होते. तुम्ही दोघं पुन्हा एकत्र कसे याल? या जगात कोणीच परिपूर्ण नाहीये, मी आणि आदित्य सुद्धा नाही. पण आपल्यात असलेल्या उणीवांवर मात करून एकमेकांसोबत राहणं यातच शहाणपण आहे. तू काहीही म्हण मेघना, पण या बाबतीत तू नशीबवानच आहेस. हॅलो आदित्य. काय मॅडम, कशी झाली परीक्षेची तयारी? छान. तू घरी कधी येणार आहेस? नेहमीच्याच वेळेला. का ग? तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना मग. नाही आता नाही, प्रत्यक्षात सांगेन. मेघना, आता डोक्याला भुंगा लावू नकोस. आता रात्री घरी येऊन ती गोष्ट ऐकेपर्यंत ना मी अस्वस्थ राहणार. राहिलास तरी चालेल,
पण ती गोष्ट मी तुला तू घरी आल्यावरच प्रत्यक्षात सांगेन. बाय. हॅलो, अजबच आहे. सतीश, तुझ्या कामासंदर्भात माझं एका मित्राशी बोलणं झालं. बर, त्याच्याकडे एक इन्व्हेस्टमेंटची स्कीम आहे ज्यामध्ये गुंतवणूक सेफ आहे पण मंथली इन्कम सुद्धा आहे. अरे वा सतीश, तूही अशाच एका बिझनेसच्या शोधामध्ये होतास ना? सो जर का तू म्हणत असशील तर तुमच्या दोघांची गाठ करून देतो मी. अरे म्हणजे काय? अरे आत्ता फोन करू त्याला आपण लगेच. वास अरगडे. येस. हॅलो सुहास, अमित बोलतोय. अरे हो, मी तुला म्हणालो होतो ना. हां, नाही माझा मित्र आहे आणि मेहुणा पण आहे. दोन्ही नाती स्ट्रॉंग आहे. नाही, तुमच्या दोघांच्याही गरजा एकमेकांना पूरक आहेत. सो त्यातनं नक्कीच चांगलं काहीतरी निष्पन्न होईल. सतीश दुसाने. किती वाजता? नाही, मी असं करतो, मी तुझा नंबर त्याला देतो आणि त्याला तुझा नंबर देतो. तुम्ही दोघं जण कॉर्डिनेट करा. हो, मी येईन ना. हा, तुमचं बोलणं झालं की मला कळवा, मी येतो. ओके. येस. बाय बाय बाय. चल भेटूया. बाय. ए, त्याचा नंबर SMS कर. हां. काय हाय. काय मॅडम, कसा आहे हात? एवढा नव्हता भाजला रे. तू पाण्याखाली हात धरलास, मलम लावलं, त्यामुळे एवढा त्रास नाही झाला. गुड. माझं मनही भाजलं होतं आधी, पण तू फुंकर घातलीस म्हणून मी आज जिवंत. थँक्यू. काय फॉर्मॅलिटी चालवली? नाही रे, पण मला आधाराची जेव्हा अत्यंत गरज होती तेव्हा तूच मला आधार दिलाय. मग मला थँक्यू म्हणावं असं वाटणारच ना. ओके बाबा, म्हण थँक्यू म्हण. लेकिन अपना भी दोस्ती का एक उसूल है. दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. अगं मेघनाला पण हेच म्हणतो मी. पण ती तर तुझी बायको आहे ना. हा नियम तर मित्रमैत्रिणींसाठी आहे. अगं पण मेघना तर माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल ना, काय विशेष? का विशेष नसेल तर बोलायचं नाही का? अगं नाही नाही, असं काही नाही. बोल, काय बोलायचंय तुला? चित्रा, अरे अशी काही मध्येच निघून गेली? काहीतरी बोलायचंय म्हणत होती. बरं तिथे जाऊ दे, तुझं बोल. तू कोणती गोष्ट सांगणार होतीस मला? सकाळपासून टांगून ठेवलंय. सांगते पण आता जेवण झाल्यावर. अरे काय चाललंय? काय काही सस्पेन्स आहे काय? नाही, कदाचित तुला ठाऊक सुद्धा असेल. काय झालं? काय नाही ग.
उद्या एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे ना, हं. त्याच्यावरून जरा थट्टा मस्करी चालली होती. काय की अमित दादाने दिलेल्या आयडियाजमुळे यावेळेस बऱ्यापैकी प्रॉफिट झालाय आपल्याला, त्यामुळे सगळेजण खुश आहेत. आणि शिवाय आपल्या अर्चूच्या पण सगळ्या ट्रेसची डिलिव्हरी झाली. थोडक्यात काय, सगळ्या देसायांना पार्टीसाठी निमित्त मिळालंय, तर ते सगळं चाललं होतं. चित्रा पण होती का? होती ना, बसली होती बिचारी गुपचूप. होय, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू काय सांगणार होतीस मला? सकाळपासून टोलवतेस. काय आहे तरी काय एवढं सांग ना. आणि प्लीज लवकर सांग, मला झोप येते. आणि आता असं म्हणू नकोस की तू झोप, मी स्वप्नात येऊन सांगते तुझ्या. मी तुझ्या स्वप्नात येत नाही आदित्य, पण कोणाला तरी तुझी स्वप्न पडतायत त्यांना जागा करायचंय. काय बोलतेस? कोणाला पडतायत माझी स्वप्न? चित्राला. काय? हो, चित्राला. ती तुझ्या प्रेमात पडली आदित्य. अगं वेडी आहेस का तू मेघना? अगं हे शक्य तरी आहे का? हे बघ, तिला माहिती आहे की माझं तुझ्याबरोबर लग्न झालंय, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे ती माझ्या प्रेमात पडण्याची शक्यताच नाही. तुला ना आपलं उगाच वाटत असतं की आपला नवरा हँडसम आहे आणि मुली टपाटप त्याच्या प्रेमात पडतात. तू माझ्यावर अतिप्रेम करतेस ना, त्याचा परिणाम आहे. जागो ग्राहक जागो, ऐसा कुछ नहीं है. तू हसणारी घेऊ नकोस आदित्य. मी खरं सांगते आणि मी काळजी करते, कारण ह्यात शेवटी चित्रा हटवणार आहे. जर तिला वेळेवर जाणीव नाही करून दिली तर. काय वेडेपणा आहे मेघना हा? उगाच कुठल्या तरी टोकाला जाऊ नकोस. आणि तिच्यावर पण आरोप केल्यासारखंच आहे ना हे. चित्रा, हा बोल चित्रा. मला आदित्यशी थोडं बोलायचं होतं. आत्ता नको. आम्ही आत्ता काहीतरी महत्वाचं बोलतोय. उद्या बोल. बाय. मेघना काय ग, अशी का बोललीस तिच्याशी एकदम? थोडी रूढ बोलले ना, पण तू माझं ऐकूनच घेत नाहीयेस, म्हणून वैतागले मी. अगं पण तू बोलतेस असं की. काय नाही, दरवाजा उघडा दिसला, वाटलं तुम्ही जागे असेल म्हणून आलो. आदित्य 2 मिनिटं येतोस? जरा महत्वाचं बोलायचंय तुझे. हो आलोच. हा. आलोच. अगं चित्रा, त्या ओढणीचा का जीव घेतीयेस? काय झालंय काय? इतकी का टेन्शन मध्ये आहेस? हा? मला आदित्यशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी त्याला फोन केला, तर तो मेघनाने उचलला आणि म्हणाली की आत्ता नको, आत्ता आम्ही महत्वाचं बोलतोय, असं म्हणून फोन ठेवला. धत्तेरिकी, एवढंच ना? अगं मग खरंच ते महत्वाचं काहीतरी बोलत असतील म्हणून फोन ठेवून दिला असेल. तू ना आदित्यशी उद्या बोल, कळलं का?
उद्या आई अण्णांसमोर माझ्या आणि मनोजच्या बेबनावाचं चित्र आलं तर कमीत कमी मी माझ्या पायावर उभी आहे याचं तरी त्यांना समाधान असेल. म्हणून मी फोन केला होता आदित्यला की मला नोकरी शोधायला मदत कर. आणि ऑफिसमध्ये त्याला खूप काम असतं माहितीये मला, म्हणून मी तिथे फोन करून त्याला डिस्टर्ब नाही केला. म्हणून आत्ता फोन केला तर मेघना असं बोलली. अगं चित्रा, मेघना ना अभ्यासाच्या नादात असेल म्हणून ती असं चुकून बोलून गेली असेल. ते खरंय ग, मग पण शेवटी काय, रोज मरे त्याला कोण रडे, प्रत्येकालाच आपले व्याप आहे. आज मेघना बोलली, हळूहळू सगळे बोलतील. तुम्ही कितीही चांगले असलात तरी मी तुमच्यावर भार बनून राहणं योग्य नाहीच आहे ना. हे बघ चित्रा, तू अजिबात असं वाटून घेऊ नकोस. आणि आता तू शोधतीयस की नाही नोकरी, मग मिळेल. बरं, मनोज बरोबरच सगळंच संपलं असं काही आहे का? नाही ना. मग त्यामुळे हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि इथे मस्त पैकी राहा. हो, आले. कदाचित माझ्या बोलण्यामुळे चित्राला वाईट वाटलं असेल, कारण ज्या अर्थी आदित्यला माझं बोलणं कडक वाटलं त्या अर्थी ते तसं असणार. चित्राला नक्कीच वाईट वाटलं असेल, लागलं असेल तिच्या मनाला. ती जे वागते ते जाणीवपूर्वक नाहीये. दुःख आणि एकाकीपणामुळे नकळत आदित्यचा आधार घेते. या नाजूक स्थितीला बिघडवता कामा नये. मला चित्राशी बोललं पाहिजे. नाही, नको, प्रत्यक्षच बोलायला पाहिजे.